त्यांना पाकिस्तान भेटला इस्लामिक राष्ट्र, हिरवा झेंडा, आम्हाला हिंदुस्थान भेटला तिरंगा. आपल्याला सांगितलं गेलं ना 15 ऑगस्ट 1947 आपला स्वातंत्र्य दिन आहे. चाललो लगेच फिरवतोय झेंडे, आनंदोत्सव, फेऱ्या, सजावट. पण कधी आपण हा विचार करत नाही की त्या 14 ऑगस्टच्या रात्री नेमकं काय झालं. तो हिंदुस्थानाच्या दृष्टिकोनातून अत्यंत काळा दिवस आहे 14 ऑगस्ट 1947, की जे अकबराला जमलं नाही, जे बाबराला जमलं नाही, औरंगजेबाला जमलं नाही, ते 14 ऑगस्टच्या त्या रात्री घडलं. की हिंदुस्थानाचा एक फार मोठा भूभाग, फार मोठी जमीन हिंदुस्थानापासून तुटली गेली. याच्यापेक्षा दुर्दैव, याच्यापेक्षा मोठा काळा दिवस काय असू शकतो. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. पण त्या मातृभूमीचे तुकडे पडले त्या 14 ऑगस्ट 1947 ला. दुर्दैव तुम्ही बघा, हिंदुस्थानाचे तुकडे पडले, आपण तिरंगा फडकावला आणि पाकिस्तानवाल्यांनी हिरवा फडकावला. किती फरक आहे तुम्ही विचार करा. पाकिस्तान इस्लामिक कंट्री आणि हिंदुस्थान धर्मनिरपेक्ष सेक्युलर राष्ट्र. किती अन्याय. त्यांना पाकिस्तान भेटला इस्लामिक राष्ट्र, हिरवा झेंडा, आम्हाला हिंदुस्थान भेटला तिरंगा. तिरंगा फडकावला आपण. किती मानाचा मोठेपणा, किती औदार्य. आणि पुन्हा हिंदू राष्ट्र नाही, सेक्युलर धर्मनिरपेक्ष राष्ट्र. काय आमचा सत्सद विवेक कुठं गेला होता.